समर्थन करता है। तर इराण आणि अमेरिकेमधील युद्धामध्ये विमान सेवा बंद असल्यामुळे अनेक भारतीय परदेशात अडकून पडलेत। यामध्ये अनेक मराठी कुटुंबांचा आणि तरुणांचाही समावेश आहे। या मराठी कुटुंबीय आणि तरुण यांच्याशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधत त्यांची विचारपूस केली। तसंच लवकरच भारत सरकारकडून त्यांना सुखरूप परत आणण्यासंदर्भात प्रयत्न सुरू असल्याचा विश्वास शिंदेंनी दिला आहे। ओके हां ओके 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 अच्छा अच्छा बर तुम्ही आता तुम्हाला काय तुम्ही किती लोक आहेत ग्रुप तुमचा? आम्ही 10 लोक आहोत साहेब, 10 लोक आहोत, सगळे पुण्यातलेच आहोत। जय महाराष्ट्र। जय महाराज जय महाराज। कुठे आहे तुम्ही आता? आम्ही दुबई मध्ये आहोत साहेब। कालची फ्लाईट होती ती हा. कॅन्सल झाली। तुम्ही फिरायला गेले होते? हा, फिरायला आलो होतो साहेब। ओके ओके हां मग कालची फ्लाईट कॅन्सल, आता तुम्ही सेफ आहात ना एकदम? आता सेफ आहोत आणि एम्बेसी मध्ये पण आलो होतो साहेब, तिथे इंडियन एम्बेसीला। ओके तर हां ती बंद आहे ओके ड्रायव्हरमुळे। ओके ओके अच्छा अच्छा बर तुम्ही आता तुम्हाला काय? तर दुबईच्या जेबल अली पोर्ट भागामध्ये इराणकडून मिसाईल हल्ले करण्यात येत आहेत। हल्ल्यामुळे या भागामध्ये वास्तव्याला असलेले भारतीय विद्यार्थी भयभीत झालेत। चंद्रपूरच्या आश्रय तायडे या विद्यार्थ्याचे पालक देखील चिंतेत आहेत। जिल्हा प्रशासनाच्या मार्फत केंद्र सरकारकडे विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी आणण्याची मागणी त्यांनी केली आहे। इराणकडनं जे काही हल्ले केले जात आहेत ते जेबल अली पोर्टच्या आसपासच केले जात आहेत आणि त्याच्यामुळे यांच्या इमारतीमधूनही ते मिसाईल्स येताना आणि त्यांना तिथल्या गव्हर्नमेंटकडनं नष्ट केल्याचं ते दिसत आहे। परंतु शेवटी जसं हे ते बघत असले डोळे बघत असल्यामुळे त्यांना एक भीती वाटत आहे तिथे आणि आता त्याच्यामुळे आणि युद्धाचा काळ आज 3रा दिवस आहे आणि त्यांच्यासाठी एक एक क्षण तिथे अडचणीचा ठरत आहे आणि भीतीयुक्त ठरत आहे। त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की त्यांनी आपल्या मायदेशी परतलं पाहिजे। UAEच्या गव्हर्नमेंटनी त्यांना प्रत्येक वेळेस त्यांच्याकडे नोटिफिकेशन देऊन जिथे आहेत तिथे सुरक्षित राहा अशी गाईडलाईन्स त्यांना दिलेल्या आहेत, परंतु त्यांना असं वाटतंय की इंडियन गव्हर्नमेंटनी त्यांना तिथून रेस्क्यू केलं पाहिजे आणि सुखरूप आपल्या मायदेशी आणलं पाहिजे। तर आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 150 नागरिक विविध ठिकाणी अडकले असल्याची माहिती समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं तातडीनं हालचाली सुरू केल्या असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता संबंधित नागरिकांशी संपर्क साधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। जिल्ह्यातील जे टूर्स ऑपरेटर्स आहेत त्यांच्याकडून पण आपण माहिती घेतली, तर तात्काळ आपण जी माहिती घेतलेली होती त्यानुसार 3 टूर ऑपरेटर्सच्या यांच्या माहितीनुसार साधारणतः 100 पर्यटक आपले दुबईमध्ये गेलेले होते। त्यांचा डेटाबेस आपल्याला समजला। शासनाकडून जी काही सूचना येईल, आता तरी सर्वजण सुरक्षित आहेत, सुरक्षित जागे आहेत। कोणत्याही नातेवाईकांनी किंवा कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही किंवा कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवणं योग्य नाही। जशा शासनाच्या पुढच्या सूचना येतील त्याची अंमलबजावणी आहे ती केली जाईल आणि सर्व कोल्हापूरकर इव्हन महाराष्ट्र शासनाकडून सर्व नागरिक आपले सुरक्षित राहतील याची सर्व दक्षता घेतली जाते आणि त्या सूचनांची अंमलबजावणी आपण करत आहे। तर पिंपरी चिंचवडचे 40 ज्येष्ठ नागरिक दुबईमध्ये अडकलेत। 40 ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबियांनी सुटकेसाठी सरकारला साकडं घातलंय। अडकलेल्यांमध्ये माजी नगरसेविका सुमन नेटके यांचाही समावेश आहे। 40 लोकांमध्ये पुण्याच्या सांगवीतील गायकवाड कुटुंबातले 6 जण आहेत। युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईतली विमान सेवा बंद झाली आहे। दुबई प्रशासन अतिशय अलर्ट आहे, त्यामुळं आम्हाला त्यांनी सगळ्यांनी व्यवस्थित या ठिकाणी हॉटेलमध्ये थांबण्याच्या सूचना केलेल्या आहेत। किती दिवस आम्हाला थांबावं लागेल हे माहीत नाही, कारण एअरबेस बंद असल्यामुळे आम्हाला आमचं फ्लाईट होतं ते या कारणामुळं बंद आहे। केंद्र सरकार असेल किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल आमच्याशी अद्याप कोणताही संपर्क त्यांचा झालेला नाही आहे। लवकरात लवकर तो होईल अशी अपेक्षा या ठिकाणी आम्हाला आहे। भारत सरकारकडून किंवा महाराष्ट्र शासनाकडून अद्यापर्यंत आम्हाला कोणताही संपर्क झालेला नाही। इकडचं वातावरण सुरक्षित आहे, आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत। मात्र मायदेशी परतण्याची ओढ ही ज्याप्रमाणे सर्वांना असते तशीच आम्हालाही आहे। आम्हाला लवकरात लवकर भारतामध्ये परत बोलवण्यात यावं, आमची व्यवस्था करण्यात यावी अशी विनंती आम्हाला या माध्यमातून करायची आहे।
तर इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका या युद्धामुळे आखाती देशामध्ये अनेक भारतीय अडकून पडलेत. कोकणातील अनेक नागरिक या युद्धजन्य परिस्थितीमध्ये अडकल्याची माहिती समोर येते. त्यांना तातडीनं परत आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल या दोन देशांनी युद्ध पुकारलेलं आहे. आपले जे देशामधले विविध देशाचे जे अँबॅसेडर आहेत, दूतावास आहेत, त्या दूतावासामध्ये आम्ही मंडळी संपर्क साधून आहोत. त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी फोनवर बोलणं होतंय, मोबाईलवर बोलणं होतंय, त्या सर्व बांधवांशी मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. आपण चिंता करण्याचं कारण नाही. आपण सर्वांनी निश्चिंत रहा, निर्धास्त रहा. तर जालन्याचे काँग्रेस खासदार कल्याण काळे हे देखील दुबईमध्ये अडकलेत. कल्याण काळे दुबईमध्ये सुखरूप असल्याची कुटुंबियांची माहिती आहे. 27 फेब्रुवारीला कल्याण काळे हे कुटुंबियांसोबत दुबईला गेले होते.